तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल मोटोलिक RK मध्ये आणि भरपूर दिवसानंतर मी ब्लॉग शूट करतोय. जरा आपल्या बाईकचा प्रॉब्लेम झालेला, स्टार्टर मोटरचा इश्यू झालेला आणि किकचा पण जरा प्रॉब्लेम झालेला. कारण ही किक जी आहे ती स्टार्ट केल्यानंतर खाली गेली की खालीच राहते, म्हणजे आतमधली स्प्रिंग तुटले. मग यासाठी आपण स्टार्टर मोटरचा जुगाड, स्टार्टर मोटर नवीन आणले. कशी स्टार्टर मोटर बनवते, बॉक्स आहे आणि एक 1231 पर्यंत मिळून जाते ऑल टॅक्स. तर डायरेक्ट आपण इथं काम करूया. बरोबर एक पूर्ण आठवडा बंद आहे गाडी, बाईक आपली. त्याच्यानंतर परत आपले ब्लॉग सुरू होतील. पहिलं काम सुरू करूया. सगळ्यात पहिला तर आपल्याला गार्ड काढायला लागेल. गार्ड नंतर एक कवर काढायला लागेल आणि ऑइल ड्रेन करायला लागेल. त्यानंतर इथे स्टार्टर मोटर आतमध्ये आहे, मग इथून स्टार्टर मोटर त्या साईडून बाहेर काढूया. बाकी सगळं सेटअप स्पॅनरचा. जुनीवाली स्टार्टर मोटरला जरा ती झाली तर चांगलंच आहे, जरा पॉलिश करून, नाहीतर नवीन करायलाच लागेल. काय भाटली 4-4 ड्रम आहेत ना, 4-4 त्याचे नट खोललेत मी 50-70चे.
ही जुनी मोटर आहे, स्टार्टर मोटर. आणि हिचा आर्मेचर गेला आहे, त्यामुळे आपला स्टार्टर बसत नव्हता, स्टार्टर मोटर चालू नव्हती. ही जुनी ही नवीन. याच्यामध्ये आपल्याला बघायला लागेल की नेमकी ही जर आपल्याला घासून झाली हीच लावायला होईल, नंतर ही. कारण तर याच्यामध्ये थोडा फरक वाटतोय मला. फिटिंगला वगैरे एकदम परफेक्ट बसेल. ओके, बघूया आता. पूर्ण भात तिथं काहीच होऊ शकत नाही. आता फक्त आपण भंगारमध्ये टाकायचे, प्लस लावायचं वगैरे जॉईंट पण झालं. गाडीवाला नव्हता. एकदा त्याच्यावर ट्राय करूया व्यवस्थित फिटिंग झाली काय नाही, टाईट झाले ते बघूया. बॉडी फिटिंग करून झाले नवीन. कारण जो आपल्याकडे जुनी मोटर होती ती मोटर आता आपली खराबच आहे, तिथं काही होणार नाही कारण तिचा आर्मेचर खराब झाला आहे. तरी आपण तिला रिपेअर करायची म्हणजे पॉलिश वगैरे करून ट्राय केली तरी नाही झाले. बाईकमध्ये ऑइल पण टाकून घेतलं आहे मी, प्रॉपर झाले. आता हे टाईट करायच्या आधी एकदा ट्राय करून बघूया. लागतोय बाईकचा तिथला आराम. ओके, आता बाकी सगळं फिटिंग वगैरे करून घेऊ, टाईट करून घेऊया. इंजिन कवर टाईट करून घेऊ, त्याच्यानंतर गाडी. इसका काय प्रॉब्लेम आला तर काही सॉल्व नाही आला, कारण की त्या खाली पडून जाते, त्यामुळे तिला फक्त आराम. कधी एमर्जन्सीला सकाळी पहाटे काम पहिले की मारायची असेल तर मारू शकतो आपण, नाहीतर काय गरज नाही. दिवसभर पूर्णपणे टाईट करतो.
फायनली टोटल आपलं फिटिंग वगैरे झाली मोटरला. ही जुनी मोटर आपली कंपनी आपल्याला रेकमेंड करते. तर हिचा पूर्णपणे आर्मेचर जाम झालाय एकदम गच्च. हिला किती आता काय केलं तरी ही रिपेअर होणार नाही. तर ही आता नाही कबाडमध्ये भंगार. आणि आपली नवीन तर आपण स्टार्टर मोटर लावले तिचा हा तर परत आपली गाडी ब्लॉगिंग आणि कुठेतरी ट्रॅव्हल करायला मोकळी झाली. त्याच्यानंतरचा दुसरा ब्लॉग येणारा एकदम ढासूवाला एकदम झकास. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.